तुमच्या खानदेशी संस्कृतीचा असं त्या बाकीच्या पदार्थांवर काही प्रभाव पडतो प्रत्येकाला असं वाटत होतं की काय नवीन करायचं. कॅमेरा सेटअप सगळं आता मी एकटीच स्वतःच करते. एकत्र कुटुंब असल्यामुळे आपण सगळं बघत आलो. स्वयंपाक करण्यामध्ये त्यांना जर इंटरेस्ट असेल ह्या सगळ्या गोष्टींचा मी आधी विचार करते. आपण जसं बोललो की मराठी पदार्थांमध्ये खूप वैविध्य आहे. तुम्ही ते कसं ऑनेस्टली प्रेक्षकांसोबत शेअर करता आणि रेसिपीज इतक्या कॉम्प्लिकेटेड असतात. माझा फोकस असा असतो की त्या मराठी रेसिपी असल्या पाहिजे, त्या सगळ्यांना इझिली बनवता आल्या पाहिजे. त्याला लागणारे साहित्य सगळ्यांना इझिली अवेलेबल पाहिजे. करून पाहिजे तसा रिस्पॉन्स मिळत नव्हता. हॅलो अँड वेलकम अगेन. पीओएस म्हणजे पीस ऑफ स्टोरी या तुमच्या पॉडकास्ट चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. पीओएस मध्ये आपण नेहमीच जे गेस्ट बोलवतो त्यांचा एक प्रेरणादायी प्रवास गेस्ट आपल्यासोबत शेअर करत असतात. आजच्या आपल्या पॉडकास्टच्या गेस्ट पण तेवढ्याच स्पेशल आहेत. आजच्या पॉडकास्टच्या गेस्ट त्यांचं स्वतःचं एक मराठी युट्यूब चॅनल आहे. मराठी रेसिपीज, मराठी पदार्थ म्हणजे पारंपरिक पदार्थ ते आपल्या ऑडियन्स सोबत शेअर करतात. त्यांचा कॉन्टेंट हा लाखो प्रेक्षक वर्गापर्यंत पोहोचला आहे. अगदी पारंपरिक पदार्थ आवडणाऱ्या व्यक्ती असू देत किंवा नवीन शिकणारे असू देत, त्यांच्यासाठी तो पूर्ण ठरलेला त्यांचा युट्यूब चॅनलचा प्रवास आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. सो आजच्या आपल्या पॉडकास्टच्या गेस्ट आहेत सरोजजी तायडे. हॅलो मॅडम, तुमचं आमच्या पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. सो आपण सुरुवात करताना खरं तर तुमच्याबद्दल जाणून घेऊ की तुमची सुरुवात कशी झाली आणि चॅनलची पण. सगळ्यात आधी धन्यवाद मयुरी मॅम, तुम्ही मला इथे इन्व्हाइट केलं. माझ्याबद्दल सांगायचं म्हटलं तर मला लहानपणापासूनच शिकण्याची खूप आवड होती. शिकण्याची म्हणजे फक्त शिक्षणाच्या बाबतीतच नव्हे तर म्हणजे कम्प्युटर क्षेत्रात करिअर करण्याची माझी इच्छा होती. तशा थोड्या अडचणी आल्या पण मी माझी इच्छा मात्र पूर्ण केली. आता मी पुण्यात म्हणजे चालेते पब्लिक स्कूल जी पिंपळे सोलापूरमध्ये आहे तिथे मी लेक्चरर आहे. कम्प्युटर सायन्स हा विषय तिथे शिकवते आणि सोबतच मी तिथे डिजिटल हेड म्हणून काम करते. अरे वा. आणि युट्यूब चॅनल? युट्यूब चॅनलची सुरुवात म्हणजे युट्यूब चॅनल स्टार्ट करावं असं काही डोक्यात नव्हतं, पण अचानक कोरोना आला. जवळपास सगळंच थांबलं होतं. रिकामा वेळ होता. प्रत्येकाला असं वाटत होतं की काय नवीन करायचं. तर जो तो नवीन नवीन काहीतरी ऍक्टिव्हिटीज करू लागला. कोणी संगीत शिकत होता, कोणी म्हणजे गाणे शिकत होतं, कोणी डान्स शिकत होतं. आणि त्या काळात जास्त कुकिंगवर जास्त भर होत होता. कारण घरी बसून सगळ्यांना नवीन नवीन काहीतरी स्वयंपाक घरी होती. तर त्यावेळी माझे मिस्टर म्हटले की अगं तुला स्वयंपाक चांगला येतो तर कुकिंग चॅनल सुरू करूयात का. त्यावेळी मला थोडी भीती वाटत होती की अरे हे कधी केलं नाहीये, आपल्याला कसं जमलं. पण आम्ही त्यावेळेपासून कुकिंग चॅनल स्टार्ट केले. अच्छा, म्हणजे तुमच्या मिस्टरांचा हो. सहभाग आहे याच्यात. आयडिया त्यांची होती. अच्छा. आणि मग ती तुम्ही कॅरी फॉरवर्ड. येस. आणि मग म्हणजे मराठी आपल्या संस्कृतीचा तुमच्या या युट्यूब कॉन्टेंटवर कसा परिणाम होतो? म्हणजे माझं चॅनल म्हणजे मराठी फूड कल्चर. मराठी फूड कल्चर या चॅनलची टॅगलाईनच आहे की खाद्य संस्कृती महाराष्ट्राची. करेक्ट. तर महाराष्ट्राच्या भौगोलिक आणि सांस्कृतिक वैशिष्ट्यानुसार आपण बघितलं तर वेगवेगळ्या भागात वेगवेगळे खाद्यपदार्थ बनवले जातात. अगदी मसाल्यापासून. येस. जसं की आता विदर्भ, मराठवाडा, खानदेशात विभाग वेगवेगळे आहेत, तसे खाण्याची पद्धत पण वेगळी आहे, पदार्थांची पद्धत पण वेगवेगळी आहे. बरोबर. तर मग मी तेच विचार करून आपल्याला मराठी रेसिपींवर कसा फोकस करता येईल हा मी विचार केला. कारण ज्या मराठी खाद्य पद्धतींमध्ये जे वैशिष्ट्य आहेत ते आपण लोकांपर्यंत पोहोचवावं हाच माझ्या चॅनलचा मेन पर्पज होता आणि ते मी कंटिन्यू केलंय. बरोबर. कारण आपण जर फॉरेन कंट्रीज जर बघितलं तर त्यांच्यामध्ये ते त्या कुझिन मध्ये ते वैविध्य नाहीये जे मराठी, इव्हन इंडियाचीच आपण गोष्ट केली. पण मग मराठीमध्ये महाराष्ट्रामध्ये आणखी रिजन वाईज पुन्हा वेगवेगळे पदार्थ, अगदी साध्या भाज्यांपासून पद्धत वेगळी आहे. तुम्ही मसाल्यांच बघा. गोडा मसाला, गरम मसाला, काळा मसाला आहे तर मसालेच. पण
बनवण्याची पद्धती वेगळी आहे आणि त्याची टेस्ट मध्ये पण फरक आहे. जसं आता आपण गरम मसाला म्हटला, हम्म. आता मिसळपाव मध्ये आता मिसळपाव म्हटलं तर त्याचे पण किती व्हेरिएशन्स आहेत. हो. आता पुणेरी मिसळ म्हटली तर त्यात आपण गोडा मसाला का, कारण की त्याच्यात थोडासा जो स्पायसी लेवल असते ती कमी कमी असते असते. गोड्या मसाल्यात कम्पॅरेटिव्हली गरम मसाल्यात. अच्छा. तर म्हणजे अशा पद्धतीने विविधता असते खाद्य संस्कृतीत. आणि मग आता म्हणजे तुम्ही हे पदार्थ जेव्हा रिजन वाईज आपण म्हणतो, हा. मग तुमचं स्वतःचं रिजन काय, म्हणजे कुठल्या विभागातल्या? मी खानदेशातली. खानदेशात. हा. मग अशा तुमच्या खानदेशी संस्कृतीचा असं त्या बाकीच्या पदार्थांवर काही प्रभाव पडतो का? काही मिक्स तुम्ही करता? हो, ऑब्व्हियसली. म्हणजे मी माझ्या खानदेशाच्या रेसिपीज जास्त करते. कारण बऱ्याच जणांचा रिस्पॉन्स असा होता, मॅम मला खानदेशी लोणचं बनवून दाखवा, कैरीचं लोणचं. खानदेशी पद्धतीची जी आपली म्हणजे जळगाव विभागात म्हटलं तुम्ही तर तिकडे घोटलेल्या वांग्याची भाजी बनवते. एक्झॅक्टली. हो. तर त्या रेसिपीचे पण मला आले होते कमेंट की मॅम जळगावकडचे घोटलेले वांगे बनवून दाखवा. हा. त्यानंतर तिथले रोडगे असतात तुम्हाला हो, माहिती असेल, ते रोडगे. चुलीत भाजले जातात ते मग ते रोडगे. गाणं आहे ना, रोडगाव आहे तुला. ते नवसाच्या वेळेस करतात ते अच्छा. ते रोडगे. ते झालं. त्यानंतर बेळगावचं तुम्ही ऐकलं असेल वांग्याचं भरीत. वांग्याचं ते भरीत. तर त्याला तर तोडच नाही. तोड नाही खरंच. तर तीही रेसिपी मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे. खानदेशाचं जर म्हटलं मेन म्हणजे खापरेवरची पुरणपोळी. हो, राईट राईट. तीही रेसिपी मी शेअर केलेली आहे आपल्या चॅनलवर. अच्छा. मग तुम्ही हे चॅनल सुरू केल्यानंतर तुम्हाला म्हणजे युट्यूबला ग्रो व्हायला आता वेळ लागला. सो कसा प्रतिसाद मिळाला तुम्ही, आणि त्या प्रतिसादाला तुम्ही कसं घेतलं? सुरुवातीला जेव्हा मी चॅनल स्टार्ट केलं तेव्हा म्हणजे थोडं चॅनल ग्रो व्हायला वेळच लागतो सुरुवातीला, कारण सबस्क्रायबर गेन करणं आणि आपण जे कंटेंट करतोय ते व्ह्युअर्सला ते आवडलंही पाहिजे. करेक्ट. त्यांना ती आवड निर्माण व्हायला वेळ लागतो. कनेक्ट व्हायला. येस. म्हणजे तुम्ही जी रेसिपी बनवताय ती बघणारे फक्त बघून सोडत नाही. अशी काही ऑडियन्स असतात मॅम की ते आपली रेसिपी बघतात आणि ट्राय करतात. आणि जर त्यांना त्याच्यात समाधान मिळालं ना, मग ते त्यांचा आपल्यावर ट्रस्ट होतो आणि ते तेव्हा आपला चॅनल सबस्क्राईब करून मग ते असं कनेक्टिव्हिटी वाढते. आणि तसंच माझं चॅनलचं असं मी कंटेंट प्लॅन केला. त्यानंतर स्क्रिप्टिंगवर मी जास्त फोकस केला. अच्छा. कारण जी पण रेसिपी मी बनवते त्यामागे हिस्ट्री काय आहे, कुठल्या विभागाशी कनेक्टेड आहे, त्यामागची स्टोरी काय आहे, हे सगळं मी स्क्रिप्ट मध्ये स्वतः बनवतात. हो. स्क्रिप्ट जेव्हा मी करते ना त्यावेळी त्या रेसिपी मागचं बॅकग्राऊंड काय आहे ते मी बनवता ऑडिओ मी देत असते. म्हणजे बघणारा जो असतो ना तो त्या रेसिपीशी कनेक्टेड राहतो. बरोबर. हा. तर त्यावर माझा ते एक फोकस असतो. तर असं मी करत गेले, सबस्क्रायबर वाढत गेले आणि आज सक्सेस मला तसं चांगलं मिळालं. लाखो ऑडियन्स पर्यंत पोहोचलाय तुमचा कॉन्टेंट. आता म्हणजे माझं पर्सनल मत आहे, ऑडियन्स पण कनेक्ट करेल. मुळातच स्वयंपाक करण्यामध्ये तुम्हाला जर इंटरेस्ट नसेल तर तुम्ही असे काही पदार्थ बनवू शकत नाही. आणि त्याच्यामधलं एक पुन्हा ते नॉलेज पण आहे, तुम्हाला काय मिक्स केल्यानंतर काय होईल निदान हे माहीत असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे कला आपण जे म्हणतो. तर याच्यामध्ये तुम्हाला लहानपणापासूनच इंटरेस्ट होता की ओव्हर द टाइम तुम्हाला तो आला? नाही, मी तुम्हाला मागे पण म्हटले की स्वयंपाक म्हणजे एकत्र कुटुंब असल्यामुळे आपण सगळं बघत, म्हणजे मी तर सगळं बघत आले. अच्छा. आणि मला आवड पण तशी होत होती की ठीक आहे आपल्या घरात काहीतरी नवीन पदार्थ बनवतो. सपोज आता हे उन्हाळी वाळवणीचे पदार्थ होतात तर ते तर मला खूप आवडायचे. वेपर्स केले जायचे. तर म्हणजे माझं कसं असायचं, मी ते बघायचे आधी की हे कसं केलं जातंय, कशामुळे काय होतंय. वेपर्सच नुसतं म्हटलं तर आपण तिथे वेपर्स किसतो ना मॅम, त्यावेळेस किती जोर दिल्यावर ते त्याची थिकनेस जाड बारीक कसं काय असेल, आणि ते जाड असल्यावर त्याची टेस्ट कशी असणार, बारीक असल्यावर त्याची टेस्ट कशी असणार, टेस्ट मध्ये पण. आणि ज्यावेळी आपण तळतो त्याच्या रंगातही फरक पडतो. अच्छा. हा. इतकं मॅटर करतो. हो. तर ते म्हणजे जेव्हा हौशीने करायची ना, तर त्यावेळी म्हणजे काकू वगैरे करायच्या ना, तर त्या मला म्हणायच्या अगं नाही असं केल्याने असं होतं, तसं केल्याने तसं होतं. ट्रायल. आणि जे मी तुम्हाला म्हणते ना चपाती, आता बऱ्याच जणांना चपाती म्हणजे नवशिके असतात. चपाती म्हटलं तर काय, गव्हाच्या पिठात पाणी टाकलं, थोडं तेल टाकलं, मीठ टाकलं, कणिक भिजलं का पोळी लाटलं.
पण मग फुलत का नाही? फुलं तसं माझं व्हायचं लहानपणी. हा. मी तर फार नाकाशीच करायची. हा. तर त्यावेळी माझी आई किंवा काकू मला म्हणायचे, अगं तसं नाही, लाटणं फिरवताना दाबून लाटायचं नसतं, हळूवारपणे वरच्या वरती लाटणं फिरवायचं. आणि पोळी शेकताना गॅस तवा पूर्ण गरम नसला पाहिजे, तो मध्यम गॅस मध्यम असली पाहिजे आणि मग पोळी शेकायची. मग मी ते असं हळूहळू कॅप्चर करत गेले. ह्या टिप्स किती म्हणजे मला पण लहानपणी तुम्ही म्हणता तसं व्हायचं. लहानपणी म्हणजे जेव्हा करायला लागले ऑब्व्हियसली तेव्हा असं वाटायचं की मम्मीची फुगते आणि मग माझी का फुगत नाही. बरोबर आहे. हा म्हणजे आणि त्यानंतर बाकीच्या ज्या काही भाज्या झाल्या वगैरे त्या मी माझ्या स्वतः मी शिकत गेले. अच्छा. आता पावभाजी सारखे प्रकार झाले, त्यात पण मी व्हेरिएशन शोधत गेले. अच्छा. झटपट काय होऊ शकतं, आता झटपट पण आलेले. कुकरमध्ये सगळ्या भाज्या टाकल्या, 2-3 शिट्ट्या घेतल्या, तिकडे फोडणी दिली, झाली पावभाजी. आता सगळं झटपट झालंय. बरोबर आहे. म्हणजे आता प्रत्येक प्रकारच्या ऑडियन्सला ते युजफुल होईल असा कॉन्टेंट तुम्हाला निवडावं लागतो. हो. रेसिपी मी निवडताना काय विचार करते की जी रेसिपी आपण बनवतोय ना, तर त्याला जे लागणारे इन्ग्रेडियंट आहेत ते सगळ्यांना अवेलेबल होतील अशी मी रेसिपी शोधते. आणि त्या साध्यातून चविष्ट काय बनवता येईल हा माझा त्यामागचा एक हेतू असतो. मग त्याची तुम्ही ट्रायल करता म्हणजे ट्राय करताना? नाही, मी रेसिपी करताना मोस्टली ट्रायल नाही घेत. मी वन टाइम केलं झालं. अच्छा. म्हणजे तुम्ही तेवढे प्रो झाले आहात आता. मग तुमच्या ज्या रेसिपीज असतात त्या मोस्टली आपल्या तुम्ही जसं म्हणालात की रिजन वाईज असतं, मग ते ट्रेडिशनलच असते रेसिपी की तुम्ही तुमच्या साईटनी काही ऍड करता? नाही, ट्रॅडिशनल पण असते. आणि त्याला म्हणजे आपण जर म्हटलं रोजच्या भाज्या आपण ज्या म्हणतो ज्या नवशिक्यांसाठी असतात किंवा कोणाला असं वाटलं की ही भाजी वेगळ्या पद्धतीने आपण ट्राय करू, तर त्यामध्ये तुम्ही कसं हे करता? आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल देते, जसं की गवारची भाजी. आता गवारची भाजी म्हटलं तर काय असतं, गवारच्या भाजीत आपण काय कांदा टमाटा घालतो, लसणाची फोडणी देतो, चटणी मसाले घालतो, थोडं पाणी टाकलं, गोडभर शिजवली की झाली गवारची भाजी. पण ह्या गवारच्या भाजीला मी वेगळं पण आणण्यासाठी काय केलं, त्या गवारच्या भाजीला आधी मी फ्राय केलं. अच्छा. तिला फ्राय करून मग तिला नंतर आपण कांदे टमाटे आणि थोडस खोबऱ्याचा टच दिला. आणि ती भाजी इतकी सुंदर झाली मॅम. मी ऑडियन्सला सांगेल की तुम्ही नक्की बघा गवारीची भाजी, कारण मिलियन्स मध्ये व्ह्यूज आहेत त्या भाजीला. आणि ज्यांनी कोणी हा व्हिडिओ बघितला नसेल, आपण त्यांच्या चॅनलची लिंक तर डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे. पण आता स्पेसिफिकली गवारीच्या भाजीचा विषय निघालेला आहे, सो त्याचेही आपण लिंक्स आणि इकडे जे आय बटन आहे तिकडे तुम्ही त्याची लिंक पाहू शकता. रोजच्या भाज्यांची निवड म्हणजे तुम्ही त्या रेसिपी कशा डिसाईड करता? रोजच्या भाज्यांची रेसिपी जर आपल्याला डिसाईड करायची असेल तर त्यासाठी माझा फोकस असा असतो की त्या मराठी रेसिपी असल्या पाहिजे. बरोबर. त्या सगळ्यांना इझिली बनवता आल्या पाहिजे, त्याला लागणारे साहित्य सगळ्यांना इझिली अवेलेबल पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती हेल्दी असल्या पाहिजे. करेक्ट. आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे ना, मी जेव्हा रेसिपी बनत असते ना, तर माझा फोकस हा सीझनल भाज्यांवर जास्त असतो. अच्छा. कारण त्या सीझन मध्ये ते फळ आणि ते पदार्थ खाणं तेवढंच गरजेचं असतं. त्यामुळे मी तेवढं एक काळजी घेते की सीझनल गोष्टींवर मी लक्ष देते. जसं की आता बघा, उन्हाळा आला की आपण ज्वारीची भाकरी खातो, कारण की ज्वारी थंड असते. हिवाळा आला की आपण बाजरीची भाकरी खातो. तर ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून मी त्या रेसिपी निवडत असते आणि शेअर करते. बरोबर आहे. आपण अन्नपूर्णा उगाच नाही. मग आता युट्यूबचे जेव्हा आपण व्हिडिओ बनवतो, म्हणजे युट्यूब चॅनल जे पण युट्यूबर आहे त्यांना माहितीये की ही जी प्रोसेस आहे ती इतकी इझी नाही. म्हणजे शूट करणं म्हणजे अगदीच कॉन्सेप्ट किंवा तुम्ही रेसिपी निवडता, मग तुम्ही शूट करता, मग एडिटिंग आणि पोस्टिंग, म्हणजे हा तसा प्रवास थोडासा किचकट. मग अशा वेळेला तुमचा दिवस कसा असतो ज्या दिवशी तुमची रेसिपीची शूट असते? तुम्ही आता जसं म्हटलं की हा प्रवास थोडा किचकट असतो, पण मी तर म्हणेल की हा प्रवास इंटरेस्टिंग असतो. राईट. तेवढा मेहनतीचा आहेच, पण इंटरेस्टिंग तितकंच आहे. हो. मी ते करत असताना सगळ्यात आधी मी कंटेंट प्लॅन करते. ओके. म्हणजे आता कंटेंट प्लॅन करताना काय करायला लागतं की आता नेक्स्ट ट्रेंड कुठला असणार आहे. आता नवरात्री असलं की उपवासाचा ट्रेंड असतो,
उन्हाळा असला की वाळवणीच्या पदार्थांचा वेळ असतो. बरोबर. शाळा चालू झाली की टिफिन रेसिपीज. करेक्ट तर करेक्ट. ह्या सगळ्या गोष्टींचा मी आधी विचार करते. रेसिपी जी करायची असते ना, तर त्या रेसिपीचा आधी मी सगळं आराखडा करते की काय काय आपल्याला लागणार साहित्य आणते. त्यानंतर जे रेसिपीसाठी लागणारे जे साहित्य असतात किचन मधले ते सगळे मी एका ठिकाणी आणून ठेवते. कॅमेरा सेटअप सगळं आता मी एकटीच स्वतःच करते शूटिंग वगैरे. त्यामुळे ट्रायपॉड लाइटिंग वगैरे सगळं सेटअप मी आधी करते. त्यानंतर रेसिपीला शूट स्टार्ट झाल्यानंतर म्हणजे आधी सुरुवातीला वेळ लागला, पण कालांतराने आता एवढं म्हणजे फास्ट होतं. हा, शूटिंग झाल्यानंतर नंतरची स्टेप असते स्क्रिप्टिंग. कारण जी काही आपण शूट करायला काही लागत नाही, जास्त वेळ लागतो स्क्रिप्टिंगला. कारण ती रेसिपी तुम्ही कशा प्रकारे लोकांपुढे प्रेझेंट करताय ते महत्वाचं असतं. म्हणजे ऑडियन्सला इंटरेस्ट कसा वाढेल, त्या रेसिपी मागची स्टोरी काय असेल, ह्या सगळ्या गोष्टी मी त्या स्क्रिप्ट मध्ये, म्हणून मी स्क्रिप्टला थोडासा वेळ प्राधान्य. आणि स्क्रिप्ट झाल्यानंतर असते रेकॉर्डिंग, म्हणजे व्हॉइस ओव्हर. हा, ते स्क्रिप्ट नंतर रेकॉर्डिंग असतं माझं. रेकॉर्डिंग झाल्यानंतर विषय असतो एडिटिंगचा. एडिटिंग नंतर मेन गोष्ट म्हणजे थंबनेल आणि एसईओ. बरोबर. थंबनेल आणि एसईओ वर पण तेवढाच वेळ द्यायला लागतो. आणि अपलोडिंग, व्हिडिओ अपलोडिंग. व्हिडिओ अपलोडिंग नंतर एक पार्ट असतो सोशल मीडियामध्ये आपल्या सगळ्या व्हिडिओच्या पोस्ट शेअर करणे. तर एकंदरीत हा सगळा असा प्रवास असतो. ऐकायला थोडं वाटतं किचकट आहे, मेहनतीचं आहे, पण नाही, मजा येते ते करताना. आणि तुमचं रुटीन बसलं की. हा, आणि नाही, मेन म्हणजे ना, जेव्हा ऑडियन्स ते रेसिपी बघतात, करतात आणि जी कमेंट करतात ना, तो फीडबॅक ऐकल्यावर मी अजून मोटिवेट होते. करेक्ट करेक्ट. म्हणजे ऑडियन्सच्या प्रेमा खातीर मग ते चालू राहतं. मग तुम्ही अशा रेसिपीज बनवताना किंवा रेसिपीज डिसाईड करताना हे बॅलन्स कसं करता? म्हणजे आता तुमच्या चॅनलवर नवीन, म्हणजे जे ज्यांना बेसिक नॉलेज आहे कुकिंगचं ते पण असतील, आणि खूप पारंपरिक पदार्थ खाणाराही ऑडियन्स असेल. मग तुम्ही रेसिपी निवडताना ते बॅलन्स कसं करता? अनुभवी जे स्वयंपाकी आहेत त्यांना मी रेसिपी मध्ये दाखवताना काहीतरी आपल्या पारंपरिक रेसिपीत काहीतरी नवीन ट्विस्ट देते. अच्छा. आणि जे नवशिके आहेत, जे नुकतेच आता कुकिंग स्टार्ट करतायत, त्यांना म्हणजे बॉटम पासून, म्हणजे साहित्य कुठलं लागणार आहे, त्याला वेळ किती लागणार आहे, आणि छोट्या छोट्या टिप्स मी शेअर करते, जेणेकरून त्यांना ती रेसिपी बनवणं सोपं होईल, हेल्पफुल होईल. राईट. आणि आता मला विचारायचं आहे, एवढे सगळे पदार्थ, वेगवेगळे पदार्थ तुम्ही ट्राय करता, बनवता, तुमचं काय आवडतं पदार्थ आहे आणि तुम्ही तो ऑब्विसली ते शेअर करता का? माझा सगळ्यात आवडता पदार्थ म्हणजे मिसळपाव. मिसळपाव म्हणजे आपल्या महाराष्ट्राचा सगळ्यात प्रसिद्ध पदार्थ आहे. नुसतं नाव जरी घेतलं तरी तोंडाला पाणी सुटतं. करेक्ट आहे. आणि मिसळपाव नंतर दुसरा पदार्थ असेल तर खानदेशी कढी खिचडी. तुम्ही जर खानदेशात जाणार ना, तर संध्याकाळी तुम्ही बघा, प्रत्येकाच्या घरात ही मसाल्याची खिचडी आणि कढी असतेच असते. राईट राईट. मी आपल्या चॅनलवर महाराष्ट्रीयन कढी आणि खिचडीचा व्हिडिओ बी शेअर केला आहे, तर सगळ्यांनी बघा, तुम्ही बघा. येस, नक्की बघेन मी. आता आपण बोलतोच आहे मराठी, आपण जसं बोललो की मराठी पदार्थांमध्ये खूप वैविध्य आहे. मग तुम्ही ते कसं ऑनेस्टली प्रेक्षकांसोबत शेअर करता? म्हणजे आता वेगवेगळ्या, आता तुम्ही म्हणाल जसं की छोट्या छोट्या टिप्स शेअर करता, मग ती रेसिपी किती ऑनेस्टली शेअर करायची याची, म्हणजे त्याची काळजी तुम्हाला घ्यायला, तर ते तुम्ही कसं मॅनेज करता? ऑडियन्स कडून पाहिजे तसा रिस्पॉन्स मिळत नव्हता. अच्छा. तर मग मी माझ्या मराठी रेसिपीमध्ये अजून नवीन काय करता येईल, मी तो तसा अभ्यास केला. कंटेंट कुठले निवडायचे त्यावर फोकस केला. त्यानंतर स्क्रिप्टिंगवर मी तेवढा फोकस केला. आणि मेन म्हणजे कन्सिस्टन्सी, ती महत्वाची असते. तुम्ही या आठवड्यात व्हिडिओ टाकला, अपलोड केला, पुढच्या आठवड्यात नाही केला, तर जे कनेक्टेड असतात ऑडियन्स ते कनेक्टेड राहत नाही. तर कन्सिस्टन्सी मेन असते, ती मी फॉलो केली आणि लवकरच माझं चॅनल नंतर मॉनिटाईज झालं. मग एखादा व्हिडिओ किंवा एखादी रेसिपी तुम्ही प्लॅन केली किंवा शूट तुम्ही शेड्यूल केलं आणि ते त्या पद्धतीने झालं नाही, मग ते तुम्ही कसं हँडल केलं? होतं तसं.
आपण प्लॅन करतो एखाद्या रेसिपीचं, सगळं काही प्लॅनिंग नुसार होतं असं नाहीये. पण झालंय असं, व्हिडिओचा प्लॅन केलाय पण रेसिपी फेल झाली. तर त्यातून मग मी विचार करते की या मागचं कारण काय आहे, कशामुळे झालंय, रेसिपीत आपलं काय चुकलं असेल त्यामुळे आपलं रेसिपी फेल झाली. म्हणजे या सगळ्या गोष्टींचा मी अभ्यास करते आणि नेक्स्ट म्हणजे पुढच्या व्हिडिओत असं काही होणार नाही याची मी काळजी घेते. बरोबर आहे, कारण इतके ऑनलाईन क्रिएटर्स आहेत, येस येस. युट्यूब क्रिएटर आहेत, नाही म्हटलं तरी ती कॉम्पिटिशन आहे. येस येस. मग अशा वेळेला तुम्ही किती ऑनेस्टली, कारण तुम्ही तुमच्या निश मध्ये म्हणजे मराठी फूड कल्चर मध्ये त्या रेसिपीजला कसा न्याय देतात, म्हणजे बाकीचे क्रिएटर्स असताना किती ऑनेस्टली तुम्ही काम करता आणि कसं ते? खरंच कॉम्पिटिशन खूप आहे. आजकाल खूप म्हणजे टॉपचे बरेचसे आहेत मराठी कुकिंग जे युट्यूबर्स, त्यांच्यासोबत कॉम्पिटिशन करताना मला काहीतरी वेगळं दाखवावंच लागणार आहे. आणि Exactly. माझा निश तर आहे मराठी कल्चर. खाद्य संस्कृती, मराठी कल्चर. पण असं नाही, मी आता तुम्हाला एक उदाहरण देते. रेस्टॉरंट स्टाईल भाज्या असतात. मला माहिती असेल रेस्टॉरंट स्टाईल भाज्यांना सिल्की आणि स्मूथ टेक्स्चर येण्यासाठी फ्रेश क्रीमचा वापर केला जातो, राईट? आता मला सांगा, आता इथे आपल्याला अवेलेबल आहे शहरात. गावात जर कोणाला काजू मसाला खायचा असेल आणि मी म्हणते त्यांना की फ्रेश क्रीम टाकायचं ज्याने सिल्की आणि स्मूथ टेक्स्चर, राईट, मग गावातले लोक मला म्हणतील मॅम आमच्याकडे कुठून असणार फ्रेश क्रीम? तर मी त्यात वेगळं म्हणजे मी विचार केला की आपल्याला तर त्यांना तीच क्वालिटी द्यायची, त्याला काय? तर त्याला एक ऑप्शन आहे. जी आपली दुधावरची साय असते तिला फेटून तिला फ्रेश क्रीम सारखं बनवून ते आपण भाजीत घालू शकतो. तर ते मी असं काहीतरी वेगळा विचार करून मी ते प्रयोग करत आहे. म्हणजे तुम्ही ती वेगळे पण जपता. येस येस. जे ट्रेडिशनल आता ऑनलाईन शहरात आपण ते सगळं करू शकतो. मी इन्ग्रेडियंट लिस्ट देणार, ते लोक आणून ते बनवू शकतात. पण जर गावात जर एखाद्याला तीच रेसिपी बनवायची असेल तर मग त्याला काहीतरी दुसरा ऑप्शन असला पाहिजे जो इज म्हणजे जी पण रेसिपी आहे त्याच्यातल्या इन्ग्रेडियंट्सला ऑब्व्हियसली ऑप्शन असला पाहिजे आणि तो इझिली अवेलेबल असला पाहिजे. आणि नवीन काहीतरी दाखवण्यासाठी अजून एक ट्रिक असते ती म्हणजे रेसिपी आपण जी निवडतो ना मग त्या रेसिपी मागचं ना तुम्ही एक हिस्ट्री काय असेल, कारण बऱ्याच जणांना उत्सुकता असते की वेगळं काय येत. कारण जो व्हिडिओ तुम्ही 10 मिनिटात म्हणजे जी रेसिपी तुम्ही 10 मिनिटं जिला लागतात ती 2 मिनिटात पण होऊ शकते. 10 मिनिटं लागण्याचं कारण काय? बरोबर. तर त्यामध्ये मी एक एक गोष्ट म्हणजे एक एक इन्ग्रेडियंट आपण हा का आणि किती प्रमाणात टाकलाय. आता तुम्हाला माहिती असेल फोडणी देतो आपण, कांदा टमाटा घालतो. तर टमाटा लवकर शिजावा त्यासाठी ट्रिक काय असणार? तर आपण जेव्हा कांदा टमाटा परतवतो त्यावेळी थोडंसं मीठ घालायचं. तर त्याने काय होतं, टमाटा लवकर शिजतो आणि तो स्मूथही होतो. तर मग ह्या छोट्या मोठ्या ट्रिक्स आणि टिप्स मी शेअर करते ज्याने रेसिपीला माझ्या वेगळं पण येतं. हो, पण आता मी हे तुम्हाला इतक्या इझिली सांगू शकले कारण मी माझ्या मम्मीला बनवताना आपण बघतो. पण आता आजकाल इतकी फास्ट लाईफ आहे आणि तुम्हाला ज्या रेसिपी येतात त्यातल्या अर्धेही मला येत नसतील आणि याच्या पुढच्या पिढीला तर त्यातही नाही. मग अशा वेळेला तुम्हाला त्यांना काय सांगावं वाटतं? कारण कल्चर तुम्ही जे म्हणताय मराठी कल्चर आपण जपतोय आणि काही प्रदेशातल्या भाज्या किंवा काही रेसिपीज इतक्या कॉम्प्लिकेटेड असतात. म्हणजे मी जर विचार केला पर्सनल लेवलवर तर माझ्यासारख्या ऑडियन्स ज्या बघताय इतक्या कॉम्प्लिकेटेड असतात. मग त्यांना तुम्ही काय म्हणाल की ट्राय कसं करायचं आणि काय म्हणजे? सगळ्यात आधी जो इंट्रो असतो ना व्हिडिओचा तो म्हणजे जी रेसिपी किंवा जो व्हिडिओ तुम्ही करताय त्याचा इंट्रो असा असला पाहिजे की बघणाऱ्याला त्याच्यात आवड निर्माण झाली पाहिजे. म्हणजे अगदी एका मिनिटात तुम्ही त्या रेसिपीचं सार त्याच्यात दाखवलं गेलं पाहिजे की बघणाऱ्याला ती बनवायची उत्सुकता आलीच पाहिजे. ती एक गोष्ट झाली. आणि रेसिपी अशा निवडायच्या की ज्या साध्या सोप्या आणि इंटरेस्टिंग असल्या पाहिजे करताना. म्हणजे असं बऱ्याच जणांना बोरिंग वाटतं स्वयंपाक म्हणजे. तर मी विचार करते की नवीन काय करता येईल आपल्याला. तर त्यासाठी ना शूटिंग मध्ये आपण कुठे स्लो मोशन यूज करायचा, फास्ट करायचा म्हणजे ऑडियन्सला टिकून राहते. आता युट्यूब चॅनल इतकं ग्रो केल्यानंतर युट्यूबला घेऊन किंवा तुम्ही तुमच्या मराठी फूड कल्चर या चॅनल
ला घेऊन काय तुमचे फ्युचर प्लॅन्स किंवा काय कुठल्या प्रोजेक्टवर तुम्ही काम करताय? ऍक्च्युली युट्यूबला आधारित माझे काही फ्युचर प्लॅन आहेत. लवकरच अनाऊन्स करणार आहे. अच्छा, त्यासाठी त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लिंक आम्ही देणार आहोत. हो, नक्कीच सबस्क्राईब करा. हा. खूप छान आणि सगळ्यांना उपयोगी असेल असं काहीतरी मी नवीन करणार आहे. त्यामुळे तुम्ही आत्ताच माझ्या मराठी फूड कल्चर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ओके. आणि आता हे झालं सगळं आपण कुकिंग विषयी किंवा स्वयंपाकाविषयी बोललो. जेव्हा एखादा दिवस असतो की फ्री आहे, मग कुकिंग सोडून तुम्हाला काय करायचं? एखादा दिवस फ्री आहे तेव्हा Right. म्हणजे मी आता विचार करायला लागले की मला फ्री टाइम कधी कधी मिळतो? मी म्हणजे मला स्वतःला एवढं बिझी केलंय की खरं मी तर म्हणते 24 तासाचा नाही 26 तासाचा दिवस मला झालं असतं. पण जोक्स अपार्ट, पण कुकिंग व्यतिरिक्त मला म्युझिक खूप आवडतं. अच्छा. हा, तर मग मी त्यासाठी फ्री टाइम काढत नाही. मी कामासोबत म्युझिक ऐकत असते. आणि बाकीच्या वेळात तर आहेच माझं स्कूल वगैरे जिथे मी लेक्चरर आहे ते एक आहे. डिजिटल हेड आहे, त्यात पण मी इंटरेस्ट घेऊन मला आहे त्याच्यात इंटरेस्ट. त्यामुळे फ्री टाइम मध्ये मी या सगळ्या गोष्टी करते. आणि पण मग म्हणजे मला ते विचारायचं राहिलं खरं की तुम्ही तुमचं म्हणजे वर्किंग आणि तुमचं हे चॅनल याच्या व्यतिरिक्त पर्सनल लाईफ हे सगळं कसं बॅलन्स करतात? ऍक्च्युली ना मला स्वतःला टाइम मॅनेजमेंट खूप आवडतं. अच्छा. आणि ज्या त्या गोष्टी ज्या त्या वेळेत झाल्या पाहिजे. असा आग्रह असतो. हो, खूपच. जरा माझा थोडासा टाइम थोडा कोलमडला ना तर मग डिस्टर्ब होतो. तर मी ते सगळं व्यवस्थित मॅनेज करते. आता आधी रेसिपी शूट करायला तेवढा वेळ लागायचा, तर आता मी शनिवार रविवार हा पूर्ण रेसिपीसाठी, म्हणजे शनिवार पण नाही, रादर रविवारी फक्त मी व्हिडिओसाठी ठेवते. म्हणजे मी असं माझ्या डोक्यात टार्गेट असतो की आपल्याला वीकली 2 म्हणजे रविवारी आपल्याला ऍटलीस्ट 2 किंवा 3 तरी रेसिपी शूट झाल्या पाहिजे. आणि बाकीचा वेळ मग अर्धा दिवस स्कूल झाल्यानंतर थोडा वेळ मुलीसाठी, स्टडीसाठी, फॅमिलीसाठी, असं सगळं मॅनेज करते. मग शूटिंग मध्ये किंवा बाकीच्या गोष्टींमध्ये तुम्हाला फॅमिलीतनं कसं सपोर्ट आहे? ऍक्च्युली मला सगळ्यांचा खूप छान सपोर्ट आहे. माझ्या मुलीचा तर खूपच सपोर्ट आहे. पण माझा इंट्रो जर शूट करायचा असेल तर माझा कॅमेरा तीच पकडते. अरे बाबा तू थांब तिथे. मी किती वर्षाची आहे? ती आता 10 वर्षाची आहे. अरे वा, छोटी आहे. छोटी आहे. माझा जो चॅनलचा पहिला व्हिडिओ होता प्रसादाचा शिरा, त्यात तर म्हणजे एंट्री तिचीच होती. ओके. त्यामुळे कदाचित खूप छान रिस्पॉन्स मिळाला असेल. बिलकुल. आणि असं इव्हन मी रेसिपी पण मी जेव्हा शूट करत असते ना त्यावेळी म्हणजे स्लो मोशनचा व्हिडिओ असतो शूट करायचा आहे मला फुटेज, तर त्यावेळी तिला मी सांगते की तू पकड कॅमेरा. तर आता तिला तेही त्याच्यात इतका इंटरेस्ट आहे की ती छान सपोर्ट करते. ओके. आता एवढ्या रेसिपीज तुम्ही तुमच्या चॅनलवर शेअर केल्या, तर एखादी रेसिपी फसली किंवा असं काही फनी एक्सपिरियन्स आलाय का तुम्हाला? हो, आता रिसेंटली महाशिवरात्रीच्या उपवासासाठी तेव्हा ट्रेंड असतो ना उपवासाच्या रेसिपीज. तर उपवासाचे म्हटलं सगळेच पदार्थ बनवून झाले, आता नवीन काय करायचं. मग मी उपवासाचे नगेट्स बनवावे विचार केला. सगळं झालं व्यवस्थित, प्रॉपर जे मला करायचं ते केलं. मग जेव्हा मी फ्राय करायला लागले मग ते नगेट्स मी तेलात सोडले. ते म्हणजे सुरुवातीला वाटत होतं छान, मी फ्राय करायला लागले असले ते फुटले. म्हणजे 5 नगेट्स टाकून त्यातला एकही नगेट्स तेलात राहिला नाही. इव्हन मला ते शोधावे लागले कुठे गेले. रेसिपी नंतर मी म्हटलं फेल, आता मी नाहीच करणार. कारण ते रिस्की वाटलं आणि इंटरेस्टिंग वाटलं की डायरेक्ट वरती इकडे तिकडे. हो. तो एक डेंजर होता तो, आणि फनी पण होता. अवघड आहे. हो. आपण तुमचं मराठी फूड कल्चरवर आहे, जर हायपोथेटिकल आहे, एखादा मराठी पदार्थ तुम्हाला जर आयुष्यभर खायला लावलं तर कुठल्या पदार्थाचं नाव तुमच्या लगेच उठाडून येतं? जर मला तुम्ही मराठी पदार्थ जो मला आवडणारा आयुष्यभर खायला लावला तर मी निवडेल आपली महाराष्ट्राची शान असलेली मस्त चना डाळ आणि गुळचं मिश्रण असेल, त्यात मस्त आपला वेंगोळ्याचा फ्लेवर. पुरणपोळी. पुरणपोळी, खापरेवरची पुरणपोळी
मला आवडेल रोज खायला. क्या बात आहे. पुरणपोळीला तर काही तोड नाही, ऑडियन्स पण कनेक्ट करेलच. मला आपण आता पॉडकास्टच्या शेवटाकडे येतोय मॅम. मला तुम्हाला हा प्रश्न शेवटी विचारायचा आहे की एखाद्या गृहिणीला किंवा ऑनलाईन कॉन्टेंट क्रिएटरला जर नवीन युट्यूब चॅनल सुरू करायचंय मराठी किंवा पाककृतीशी रिलेटेड कुठले, तर तुम्ही त्यांना काय सल्ले द्याल की आता तुम्ही तुमच्या अनुभवातून एवढे शिकले आहात, सो कशा अडचणी येतात आणि त्यांना लक्षात घेऊन त्यांनी सुरुवात कशी करायची? नक्कीच. म्हणजे मी युट्यूब चॅनल स्टार्ट केल्यापासून आतापर्यंत माझ्या ज्या अडचणी होत्या, जे सक्सेस होतं, त्याचा सगळा अभ्यास जर केला तर मी सगळं जे नवीन युट्यूब चॅनल कुकिंग चॅनल स्टार्ट करणार असेल तर त्यांना मी एकच सल्ला देईल की जर तुम्हाला युट्यूब चॅनल स्टार्ट करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला आधी रेसिपीजचा अभ्यास करावा लागेल, खाद्य संस्कृतीचा अभ्यास करावा लागेल. आणि खाद्य संस्कृतीचा अभ्यास केल्यानंतर त्यामागची जी हिस्ट्री आहे ती रेसिपी कशाशी कनेक्टेड आहे, त्या विभागाशी कनेक्टेड असेल किंवा त्या सांस्कृतिक गोष्टीशी कनेक्टेड असेल, तर या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून त्यानंतर स्क्रिप्टिंगवर फोकस करून सगळ्या गोष्टींची तयारी करूनच चॅनल जर स्टार्ट केलं तर ते नक्कीच सक्सेस होईल. तर आज आपण एक सक्सेसफुल फूड युट्यूबर सरोज तायडे यांच्यासोबत गप्पा मारल्या. त्यांचा जो प्रवास आहे युट्यूब चॅनलचा तो कोरोनापासून सुरू झाला आणि आतापर्यंत त्यांनी जसं म्हटलं की कन्सिस्टंटली नवीन रेसिपी शोधणे, त्यांना सांस्कृतिक एक जोड देऊन त्यांनी ती रेसिपी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली. सो आता माझी जी अवस्था झाली मला माहिती त्या सगळ्यांची तीच अवस्था झाली, सगळ्यांना भुका लागल्या आणि त्यांनी जसं मेन्शन केलं तसं भुकी खावंसं वाटतंय मला छान चटपटी, पण ते बनवता येत नसेल तर त्यांच्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा. मराठी फूड कल्चर असं त्यांच्या चॅनलचं नाव आहे. सो बघा, तिथे तुम्हाला वेगवेगळ्या रेसिपीज बघायला मिळतील, त्यांच्या टिप्स बघायला मिळतील, याच्यातनं तुम्हालाही शिकायला मिळेल आणि चविष्ट असं खायला मिळेल. सो आज तुम्ही आमच्या पॉडकास्टसाठी आणि आपल्या प्रेक्षकांसाठी वेळ दिला, त्यांच्यासोबत या टिप्स छोट्या छोट्या शेअर केला आणि तुमचा जो प्रेरणादायी अनुभव आहे तो प्रेक्षकांसोबत तुम्ही शेअर केला, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. धन्यवाद मॅडम, तुम्ही मला इथे इन्व्हाइट केलं. थँक्यू सो मच. येस, थँक्यू. सो तुम्हाला हा व्हिडिओ हा पॉडकास्ट आवडला असेल तर तुमच्या मैत्रिणींसोबत आणि मित्रांसोबत शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. कारण आपण जसं म्हणतो तसं हा प्रेरणादायी प्रवास आपण एकापर्यंत जरी पोहोचवला तरी आपला हा कर्नाटक यशस्वी झाला असं आपण म्हणू शकतो. भेटूया पुढच्या भागात, तोपर्यंत नमस्कार.